अरे मतदानाच्या राती हरपून गेलं भान रे, अरे 100 200 300 आम्ही विकलं रे इमान रे, 100 200 300 आम्ही विकलं रे इमान रे, अरे देशीच्या पायी हरलो कर्तव्याची जाण रे, देशीच्या पायी हरलो कर्तव्याची जाण रे, अरे जाण 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 भल्या दुश्मनाला जाण रे, जाण 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 भल्या दुश्मनाला जाण रे, अरे मताचा गोंधळ लोकशाहीचा कणा, संविधानाचा आधार लोकशाहीचा तुरा, अरे मौल्यवान मत त्याची ठेव थोडी जाण रे, मौल्यवान मत त्याची ठेव थोडी जाण रे, अरे मौल्यवान मत त्याची ठेव थोडी जाण रे, जाण 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 भल्या दुश्मनाला जाण रे, जाण 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 भल्या दुश्मनाला जाण रे, नमस्कार मंडळी, नमस्कार. आम्ही मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी यमुनानगरचे विद्यार्थी तुमच्या समोर सविनय सादर करीत आहोत एक लोकपथनाट्य ज्याचा विषय आहे लोकशाही सुशासन, लोकशाही लोकशाही. अरे आज मी आलो खरं, पण पोरं नाही दिसत कुठे. अरे वा, आली आली आली. बरं आपण एक काम करू, आता आपण हजेरी घेऊ आणि कोण कोण आलेत आणि नाही ते बघू. बरं साक्षरता आली आहे का? हजार सर, ती काय आहे ना, तिला तिच्या घरचे काय सहमान्य त्यात देऊ नाही राहिले, ती पोट्टी काय येऊ नाही राहिली बघा. बरं साक्षरता नाही आली. स्वस्ते महागडे आलेत का? सर स्वस्त्यांचं कसं आहे ना, तर कधी शाळा सोडून गेली आणि महागडे मग मोका देखील त्यावर मोका देखील स्वस्ते तर कधीच गेले. बरं जाऊ द्या. ते दोन बहिणी कुठे आहेत, आशा आणि निराशा? ती ह्याला माहिती. गुरुजी आशा आहे ना घरून रोज निघती, पण इथं फक्त निराशेची. बरं प्रगती आली आहे का? गुरुजी प्रगतीला नाव पाऊस झाला. बस खाली. जाऊ द्या. लोकशाही आली आहे का? गुरुजी काय गुरुजी तो वाघ मारे, गुरुजी मारे नाही. गप्प शांत बसा. गुरुजी काय झालं? प्रगती लोकशाही त्या तिकडे तुमच्याकडे पलीकडे पहिल्या बेंचवर आहे आणि त्या लोकशाहीचा उपयोग आपल्यालाच नव्हे तर आपल्या संपूर्ण राष्ट्राला देखील त्याचा होतो. ज्या देशाची लोकशाही जितकी बळकट असते तितकंच त्या लोकशाहीचं आणि त्या देशाचं पारडं देखील तितकंच मजबूत असतं बाबा. गुरुजी आज मी तुम्हाला चांगलं ज्ञान दिलेलं आहे, तुम्ही लवकरच पास व्हाल गुरुजी. बरं रात्रभर डोळे तांबडे करून भाषण पाठ केला. आता चला घरी चला आता. चला. तर मंडळी मला तुम्हाला सांगायचंय की साक्षरता, न्याय, सुशिक्षितपणा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीला असणारी काही तत्व ही आम्हाला आमच्या संविधानाने दिलेली मूलभूत अधिकार आहेत आणि या अधिकारांचं पालन करणं आमची एक नैतिक जबाबदारी देखील आहे. खरं तर ज्या ठिकाणी साक्षरता असते त्या ठिकाणी न्याय देखील असतो, जिथे न्याय असतो तिथे लोकशाहीला देखील तितकाच मान असतो. खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षी आपण वाढवायचं आपल्या लोकशाहीचा मान आणि आपण करणार आहोत 100% मतदान. मी विकासाचा डबा तयार करते, चल बरं मला मदत कर. ती भांडवलाची बरणी दे जरा. ठीक आहे, भांडवलाची बरणी. हा, चवीपुरता आराखडा सुद्धा हवा. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सह्या राहिल्या. चला, योजनेसाठी विकासाचा डबा तयार झाला. धर्म प्रक्रिया हा विकासाचा डबा योजनेला नेऊन दे. मी नेऊ ना हा डबा योजनेसाठी? हो नीट दे. घोटाळे कशाला तिकडे? अगं आले असतील आपलीच मदत करायला. आमच्याकडे मी काय म्हणतो काकू, हा तुम्ही तुमचा विकासाचा डबा आमच्याकडे देता का? कशाला? कारण घोटाळ्यांच्या हाती कधीही तुमचा डबा नेहमी सेफ असणार आहे. सेफ? होय. घोटाळे नावावर जाऊ नका, पण आम्ही लय सेफ काम करत असतो, कुणालाच पत्ता देखील लागू देत नाही. ते प्रक्रिया तो विकासाचा डबा आणि घोटाळ्यांना विकासाचा डबा योजनेपर्यंत पोहोचला पाहिजे बरं का. आता तुमचा डबा पोहोचलाच मला की. हा अरे जाऊ दे बोलू दे योजनेला.
डबा आपण दोघं खाऊ चाटून पुसून. चाल की चला. समतेच्या गाडीनं बिगी बिगी चालीन, समतेच्या गाडीनं बिगी बिगी चालीन गावात तुमचा आला हो. आला योजना घेऊन विकासाला, आला योजना घेऊन विकासाला, आला योजना घेऊन विकासाला हो. बाबा 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 काय झालं बाळा? बाबा मी आता 18 वर्ष झालो. हो तरी बाबावरच चढ. जाऊ दे. अरे वा बाळ माझं 18 वर्षाचं. बोल काय गिफ्ट पाहिजे तुला? बोल. बाबा मला कार्ड पाहिजे. काय कार्ड? कोणतं कार्ड पाहिजे तुला? 2G 3G 4G 5G 6G खेळायला PUBG? गुरुजी पाहिजेत? नाही नाही गुरुजींनी सांगितलंय की 18 वर्ष झाले ना मग बदनाम कार्ड काढून घे, ते पाहिजे. अरे वा किती गुणाचं म्हणजे फोन. अरे वा चल तर मग आपण आपलं मतदान कार्ड काढू. चल. देवा रे देवा 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 रे देवा देवा. 18व्या वर्षात समध्याच्या मनात मतदानाचं गळू. 18व्या वर्षात समध्याच्या मनात मतदानाचं गळू. आणि आठवण येता मतदानाची जीव लागतोय तळमळू. नाव तुम्ही नोंदवा बोटावर गोंदवा लोकशाहीचा मान, लोकशाहीचा मान. देवा रे देवा 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 रे देवा देव. अरे देवा रे देवा देवा. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी अखिला एकदम वेगळे तुमच्या सर्वांचं या लाडक्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करणार. चला तर वेळ न घालवता आज आपल्या सोबत आहे 4 युवती नेतृत्व जे कधीही मावळू शकतात. चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. चला आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे अबकी बार किसकी सरकार, इसकी पुसकी किसकी किसकी. चला 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 वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. आजोबांनी पाहिलं नदीमध्ये, बाबांनी पाहिलं विहिरीमध्ये, आपण पाहतोय नळामध्ये, आपली पोरं नाती बाटलीमध्ये आणि नातवंड नाती कॅप्सूल मध्ये बघतो. अरे पण काय? अरे पाणी पाणी पाणी. अरे कार्यक्रम काय, विषय काय, तुझं काय मध्ये? तिकडे बाजूला कार्यक्रम काय महत्वाचा नसतो. पाणी अडवा पाणी जिरवा लक्षात ठेवा. चला चला ही अगदी जाहिरात होती पण महत्वाची होती. पाणी अडवा पाणी जिरवा. चला तर वेळ न घालवता मी सुरुवात करते. आपल्या सोबत आहेत पण मला म्हणायचं त्यांचं बरोबर आहे. पाणी अडवा पाणी जिरवा. बरोबर. आज आपल्या सोबत आहेत आमदार साहेब. आमदार साहेब आपलं काय मत आहे? बरं माझं मत आहे असं की करू मी कसं. म्हणजे मी काय म्हणतो हे 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 चुकलं वाटतं काहीतरी चुकलं. याला विचारा याला मला द्या. मी खासदार आहे आणि मी काय करू सांगा जरा. तुम्ही रस्ते हा, नीट करा. मी तुमच्यासाठी रस्ते नीट करीन आणि मी तुम्हाला लाईटीची सुविधा देखील देईल. पाणी देऊ का? मी खासदार आहे, मी तुम्हाला पाण्याची देखील सोय करू शकतो बरं का. ठीक आहे. खासदार रस्ते नीट करणार, पाणी देणार. ठीक आहे. खासदार साहेबांना रस्ते आणि पाणी चांगलं वाटतं तर ठीक आहे. आपण लगेच वेळ न घालवता लगेच जाऊयात नगरसेवक आपण काय करणार? आता आम्ही नगरसेवक म्हणल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय महामार्ग बनवतो आणि वार्षिक कर कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करेल. हो आम्ही नगरसेवक. नगरसेवक, आंतरराष्ट्रीय महामार्ग आणि कर. हा ठीक आहे. चला मला तुम्ही अजिबात महत्वाचं वाटत नाही. मी वेळ न घालवता आपला कार्यक्रम संपला इथं जाहीर कर. खरं तर मंडळी आम्हाला असं काही बघितलं तरी हसू येतंय का नाही. पण हा हसण्याचा विषय नाही मंडळी. खरं तर आम्हाला कोणता उमेदवार उभा करायचा, कोणत्या उमेदवाराला पाडायचं आणि कोणत्या उमेदवाराला निवडून आणायचा याही पेक्षा महत्वाचं आहे की आम्हाला कोणत्या उमेदवाराकडून कोणत्या अपेक्षा करायच्या. खरं तर मंडळी विधानसभेच्या उमेदवाराकडून आपल्या राज्यस्तरीय समस्यांचं निदान, आंतरराष्ट्रीय समस्यांचं निदान करायचं झालं तर आपल्या लोकसभेच्या उमेदवाराकडून